सुप्रभात सज्जन श्रोते हो. देवपाद 128, 129, 130 पान याच्यावरील भक्तीचा तो रंग श्रीरंग हे क्रमांक 6 चे पद्य आपल्याला वाचून दाखवत आहे. तत्पूर्वी या काव्याचा गद्य अर्थ नीट ऐका. या काव्यात हरिभक्त त्या भक्तीच्या सीमेवर पोचल्यावर तो त्याच्या मनाच्या अंतिम निर्णायक अवस्थेत आल्यावर देवाला भगवंताला खरे तर आत्म्याला जे निवेदन करीत आहे त्याचे वर्णन या काव्यामध्ये आले आहे. तो परमेश्वर दरबारी त्याचे दारी आला आहे आणि हरी श्रीरंगाला सांगत आहे की आता स्वीकार किंवा धिक्कार यापैकी काही भक्ताच्या वाच्याला परमेश्वराने दिले तरी तो भक्त आता माघारी जाणार नाही. भगवंताचा आसरा उंबरठा दरबार सोडणार नाही. भक्त सारे ज्ञात सांसारिक बंध व पाश कर्तव्य यांना दूर सारून मोठ्या आशेने ईश चरणी लीन झाला आहे. आता देवाने त्याला स्वीकारावे वा धिक्कारावे मागे फिरणे नाहीये निश्चित. काया वाच्या मने करून उदासीनता प्राप्त झालेला भक्त की ज्याच्या वृत्ती सहजतेने मावळले आहेत खरे तर सहज संन्यासीच बनला आहे. तो सर्व देह मला भान हरपले आहे. केवळ हरिचरण हीच एक आस व ध्यास आहे. आता भक्ताचा स्वीकार वा धिक्कार काही भगवंताने केले तरी भक्त आपल्या भक्तीतून ईश तादात्म्यातून बाहेर येणे शक्य नाही. भक्त आपल्या उदासीन अवस्थेला पोहोचेपर्यंत स्वतःला काहीतरी आगळा वेगळा खास निराळा समजत होता. मात्र त्याचे आता ध्यानी आले आहे की त्याची चित्ताची सततची उदासीनता म्हणजेच युगानुयुगे विटेवर साक्षीत्वात उच्च भावावस्थेत उच्च आसीना म्हणजे नेहमीपेक्षा उच्च आसनी जो बसलेला आहे विठोबा ती त्याची उदासीनता आणि या भक्ताच्या मनाची उदासीनता ही एकच असून खरे तर भक्तच आता विठ्ठलाचे प्रतिरूप दर्शन आहे. जणू काही उदासीन भक्त व विठेवरचा सावळा विठोबा बिंब प्रतिबिंबच. दोन नैष्कर्मी संन्यासी उदासीन एकमेकाला भेटल्यावर कोण कुणाला सांभाळणार. लक्षात असलेले दोघे कसे काय एकमेकांकडे तरी नीट पाहणार लक्ष देणार एकमेकांना सांभाळणार. तरी भक्ताचे देवाला म्हणणे एक व एकच आहे तू स्वीकार कर वा धिक्कार मी येथून माघारी जाणार नाही. काय पाहिजे ते वाटेल ते कर माझा निर्णय अंतिम आहे. निवृत्तीचा रंग तिथे भावदर्शन आगळे वेगळे आहे याचे भान भक्ताला आहे. खरे तर तू मी असे आता वेगळेपणे काही उरलेलेच नाही. दोन्ही इतके एक रूप स्वरूप झाले आहेत की अद्वैतात त्या दोघांचा नव्याने जन्म झाला आहे. आता वेगळेपणाचा रंग न उरल्याने निरंगता शून्यता किंवा वेगळ्या अर्थाने पूर्णता तेवढीच आहे. ओळख पारखीसाठी भिन्नता लागते. येथे भिन्नता नाही विभक्ती नाही आहे केवळ पूर्वी नसलेली परिचित नसलेली अभिन्न भक्तीच. म्हणूनच भक्तीचा रंग निरंग म्हणजे निरंतर पूर्णत्वाने रंगमय किंवा श्रीरंग म्हणजे वैभवाने अद्भुत अद्वैताने परिपूर्ण असा भक्तीचा जो रंग असतो त्यालाच खरे तर निरंग किंवा श्रीरंग म्हणतात. तर अशा या श्रीरंगी भक्तीलाच देव दिव्यत्वाचा दर्जा प्राप्त असतो. म्हणूनच श्रीरंगाने जे वाटेल ते जसे वाटेल ते करावे. फक्त भक्तीपासून विभिन्न वेगळा नाहीच नाही नव्हे हे तर ईश साधक यांचे एकत्वच आहे. तरीही भक्त म्हणत आहे आता माघार नाहीच नाही. थोडे अधिक स्पष्टीकरण निर या संस्कृत अवघ्याचा पूर्णपणे असाही अर्थ आहे. म्हणूनच निरंग याचा अर्थ रंगाने परिपूर्ण असा होतो. प्रकाश निरंगी असतो मात्र त्याच्या पृथक्करणात त्यात लुटलेले सप्तरंग स्पष्ट होतात. त्याच पद्धतीने भक्ती म्हणजे विभक्ती नाही ती किंवा अद्वैत निरंगी त्याद्वारे भक्ती आणि अद्वैत निरंग असले तरी साधक देव वेगवेगळे केल्यास वा झाल्यास त्यांच्या विभिन्न छटा वर्ण स्पष्ट होतात. आता श्रीरंग म्हणजे श्री म्हणजे वैभव देव साधक यांचे एकत्व याला श्रीरंग म्हणतात. अद्वैत वैभवशाली अशा अर्थी सर्वश्रेष्ठ जी भक्ती त्या भक्तीला श्रीरंग भक्ती म्हणतात. कारण त्यात वीर भावा विस्तार बेमालून एकरस समरस आहेत. जसा निरंग प्रकाश सर्व रंग एकत्र असल्यामुळे जसा प्रकाश निरंग असतो परंतु पृथक्करणात
हाच निरंग प्रकाश सप्तरंगाने परिपूर्ण असतो. म्हणूनच अनेकातील एकता अद्वैत भक्ती हीच निरंगी किंवा श्रीरंगी म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. याच अर्थाने भक्तीचा तो रंग श्रीरंग किंवा निरंगामध्ये भक्त जन्मलो असे म्हटले आहे. याच अर्थाने भक्तीचा तो रंग श्रीरंग किंवा निरंगामध्ये भक्त जन्मलो असे म्हटले आहे. आता भक्तीचा तो रंग श्रीरंग हे काव्य नीट ऐका. आलो तुझी दारी श्रीरंगा, आलो तुझी दारी, आता स्वीकारी धिक्कारी, जैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा, आलो तुझी दारी. सारे सारे ज्ञात सोडले संसाराचे बंद तोडले, मागे सारे टाकून आलो तुझी दारी, जैसे वाटे पैसे करी हरी श्रीरंगा, आलो तुझी दारी. काया वाचा आता वाया मन से उदास, वृत्तीचा तो सगचिन्यास, ऐसा मी संन्यासी, जैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा, आलो तुझी दारी. मी मज समजे आगळा परी नाही तुझ वाचून वेगळा, युग युग विटेवरी तू उदास, ऐसा मी चित्ती उदास, आता कोणी कोणा सांभाळी, जैसे वाटे तैसे करी हरी श्रीरंगा, आलो तुझी दारी. साऱ्याहूनही रंग वेगळा निवृत्तीचा वर्ण आगळा, तुम्ही आता सकळती झालो निरंगामधी भक्त जन्मलो, भक्तीचा तो रंग श्रीरंग, वाटे पैसे करी खरी श्रीरंगा, आलो तुझी दारी श्रीरंगा, आलो तुझी दारी. ओम शांती शांती शांती. अस्तु. सुदिन सुप्रभात. धन्यवाद.